सरकारला साथ, ओबीसींची भुजबळांकडे पाठ। ओबीसी अधिवेशनाला भुजबळांची अनुपस्थिती। बोलावूनही भुजबळ गैरहजर, महासंघाचा दावा। विरोध नसल्याची भुजबळांची प्रतिक्रिया। तिरुपतीच्या महती सभागृहात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं अधिवेशन आयोजित करण्यात आलेलं होतं। या अधिवेशनामध्ये ओबीसी नेते छगन भुजबळांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय ठरली आहे। या संदर्भात भुजबळांना विचारलं असता त्यांनीही यावर जास्त बोलणं टाळलंय। ज्यांना ओबीसीचं काम करायचंय त्यांनी करावं, आपला कुणालाही विरोध नाही असं भुजबळ म्हणाले। ज्यांना ओबीसीचं काम करायचं आहे त्या पक्षांनी त्यांनी ओबीसीचं काम करावं। 54% लोकसंख्या आहे ओबीसीची। आता 13-14 कोटी हा महाराष्ट्र आहे, तर त्याच्यामध्ये निश्चितच जे आहे 7-8 कोटी ओबीसीचे लोक आहेत। त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जे कोणी उभे राहतील त्यासाठी मला आनंद आहे, माझा काहीही विरोध नाही। दुसरीकडे ओबीसी महासंघानं भुजबळांनीच अधिवेशनाला येणं टाळल्याचा दावा केलाय। त्यांच्याशी अनेकदा संपर्क केला, परंतु ते कार्यक्रमात आले नाहीत अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायडे यांनी दिलेली आहे। भुजबळ साहेबांना प्रत्येक अधिवेशनामध्ये आम्ही निमंत्रण दिलेलं आहे, बोलावलेलं आहे, पण ते आमच्या अधिवेशनाला कधी आले। सर्वांनी यायला पाहिजे आणि समाजाला मार्गदर्शन करायला पाहिजे। हा काही कुणाचा वैयक्तिक कार्यक्रम नाही, सामाजिक कार्यक्रम आहे, ओबीसी समाजाचा कार्यक्रम आहे। ओबीसी समाजाचे जे स्वतःला नेते समजतात त्यांची तेवढीच जबाबदारी आहे की त्यांनी अशा प्रकारच्या अधिवेशनाला स्वतःहून येऊन आम्हा ओबीसी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे। एकीकडे ओबीसी महासंघ ओबीसींच्या प्रश्नांसाठी अधिवेशनाच्या मार्फत सरकारचं लक्ष वेधतोय, तर दुसरीकडे ओबीसींचे नेतेच अनुपस्थित राहत असल्याचं समोर येत आहे। या प्रकारामुळे भुजबळांच्या सत्ता सहभागानंतर आता ओबीसींमध्येही फूट पडल्याची चर्चा सुरू झालेली आहे। नागपूरहून उदय तिमांडेसह हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर।